राज्यातील 2,52,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण थोड्याच वेळात पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होत होता, तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी पाहू शकता, या ऑगस्टच्या हप्त्यासाठी कालच निधी सुद्धा मंजूर झालेला होता। हा निधी थेट या प्रमुख बँकांमध्ये पाठवण्यात आलेला आहे। या बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, थोड्याच वेळात म्हणजे सरासरी अगदी 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। हा हप्ता आजपासून पुढील 4 दिवस अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चोळणी 3000 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यात आलेले आहे। तर लगेच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं जुलै हप्ता वितरण सुद्धा करण्यात आलेला होता। जुलै हप्ता मागच्या 2 ते 3 दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत होता, तर त्याचा शेवट सुद्धा झालेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। कारण जुलै हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। कारण या 26 लाख अर्जांमध्ये 14,000 पुरुषांनी अर्ज केलेला होता। काही सरकारी लाडक्या बहिणी होत्या, काही सरकारी पेन्शन घेणाऱ्या महिला सुद्धा होत्या। त्यांनी सुद्धा नकली बनावट कागदपत्रे तयार करून खालून पैसे देऊन अशा पद्धतीने अर्ज सुद्धा केलेले होते। परंतु या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे, तर ही पडताळणी पूर्णपणे संपलेली आहे। तर या पडताळणीमुळे या 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार नाही, त्याची माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत राहील। तर बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होऊन कंप्लीट 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार सुद्धा पडलेला आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्षपूर्ती सोहळ्याचे पैसे विस्तार केलेले नव्हते। त्यामुळे आजपासून या वर्षपूर्ती सोहळ्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर हे पैसे कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं तर एका वर्षामध्ये 12 हप्त्यांचे 18,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गेलेले नाहीत। बघा, काही लाडक्या बहिणींना काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। या 12 हप्त्यांपैकी 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, काही बहिणींना 4 हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या बहिणी पात्र असतील आणि त्यांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। त्यानंतर खटाखट तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील त्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळात ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्यांना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येईल, परंतु ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नसेल त्यांना एकंदरीत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या विस्तार होणार आहे। परंतु ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता, ऑगस्ट हप्ता या 3 हप्त्यांचे 4,500 रुपये एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही।
नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होऊन देणार नाही. म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये समान पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने गैरसमज करू नये की लाडकी बहीण योजना बंद झाली, आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं. बघा, काही तांत्रिक अडचणींमुळे मागील हप्त्यांचे पैसे येऊ शकले नव्हते. बँकांच्या सुद्धा काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता जून हप्ता आलेला नव्हता. त्यामुळे आता सध्याच्या स्थितीला बँकांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. यासोबतच ज्या डीबीटीच्या अडचणी होत्या त्या अडचणी सुद्धा दूर झालेल्या आहेत. त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता जुलै हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. थोड्याच वेळात पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार नाही. आज महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, या प्रमुख जिल्ह्यांमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळणार नाही. कारण राज्य सरकारकडून राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती. तर या पडताळणीमध्ये राज्य सरकारला काही गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेल्या आहेत. तर त्या गोष्टी म्हणजे काही लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नव्हत्या, तरी पण त्यांनी कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुद्धा केलेला होता. बघा, अशा लाडक्या बहिणींना यापुढे हप्ता मिळणार नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नियमांचं पालन करत असाल तर पैसे मिळतील. जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करत असाल तर या ठिकाणी तुमचा लाभ सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 2 मिनिटं वेळ काढून हे नियम पाहायचे आहेत. जर तुम्ही हे नियम पाहिले नाहीत तर या ठिकाणी तुमचा हप्ता सुद्धा बंदच होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 12 हप्त्यांचे 18,000 रुपये मिळालेले होते आणि मागच्या 2 दिवसांपूर्वी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता विस्तार सुद्धा झालेला होता. म्हणजेच आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत. या 13 हप्त्यांचे 19,500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार झालेले आहेत. आता ऑगस्ट हप्त्याची बहिणींना सुद्धा चिंता लागलेली होते. तर त्या ऑगस्ट हप्त्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून या ऑगस्ट हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी पात्र बँकेमध्ये पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच या बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी सुद्धा विस्तार होणार आहे. तर या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासोबत आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. ज्या बहिणी शेवटपर्यंत पाहतील त्यांना अजून एक गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे त्यांचा फायदा 100% होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही. कारण काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नाहीत. त्या बहिणींकडे 4 चाकी गाडी आहे, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहेत, त्या सरकारी नोकरीला आहेत, त्यांच्या घरामधील व्यक्ती सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत आहेत, त्यांचे पती सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार आहेत. बघा, अशा बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळणार नाही. अशा बहिणींकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचे कृत्य करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर करायचा आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे, पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे 100% वितरण सुद्धा होणार आहे. बघा, थोड्याच वेळात हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज बँक बंद असते, उद्या बँक बंद असते, परवा दिवशी बँक बंद असते. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात
लक्षात घ्या, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात, त्यामुळे बँक चालू असो किंवा बँक बंद असो याचा याच्याशी काही संबंध नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने गैरसमज सुद्धा करायचा नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। फक्त तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं तर तुम्हाला 100% पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहणार आहोत। त्यासोबत कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, या 26 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यामधील आहेत, या 26 लाख बहिणींपैकी तुमचा अर्ज आहे का याचे स्पष्टीकरण तुम्हाला सुद्धा देणार आहे। त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, जून हप्ता जुलै हप्ता मिळालेला नसेल, त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे, ती 2 कामे सुद्धा बघणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्हाला 2 कामे सांगत आहे। बघा, एक पहिलं काम जे करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे ज्या बहिणींना मागील हप्ते मिळालेले नसतील, याच्यामध्ये जुलै हप्ता असेल किंवा जून हप्ता असेल किंवा मागील 12 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर या सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। बघा, पहिलं काम म्हणजे तुम्ही लाडके बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्ही लाडके बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। त्यानंतर तुमचा अर्ज परत एकदा चेक केला जाईल, पात्रतेमध्ये बसत असेल तर मागील हप्त्यांचे पैसे, याच्यामध्ये जून हप्ता जुलै हप्ता आणि मागील 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, ज्यांना ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील त्यांनी याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतील, अशाच बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळणार आहे आणि यापुढे 4 वर्ष अशाच पद्धतीने त्याच बहिणींना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे। परंतु या 2025 सालामध्ये काही बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे सुद्धा गेलेलं आहे। जर तुमचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर तुमचा अर्ज या योजनेमधून बाद सुद्धा होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या 2025 सालामध्ये 4-चाकी गाडी घेतलेली असेल, म्हणजे 10 लाखाची, 12 लाखाची किंवा 15 लाखाची 4-चाकी गाडी, याच्यामध्ये फॉर्च्युनर असेल, एर्टिगा असेल, इनोव्हा असेल, क्रिस्टा असेल, कोणत्याही कंपनीची 4-चाकी गाडी घेतलेली असेल आणि ती गाडी तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वापरत असाल, मनोरंजनासाठी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज यामधून अपात्र सुद्धा होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखाद्या सदस्याने स्वतःच्या उपजीविकेसाठी गाडी घेतलेली असेल किंवा भाड्यासाठी गाडी घेतलेली असेल तर अशा बहिणींचा अर्ज अपात्र होणार नाहीत। तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तरी पण तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार नाही, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। त्यासोबत बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। बहिणींच्या घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी सुद्धा नसायला पाहिजे। बघा, हे महत्त्वाचे नियम आहेत, हे नियम तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती बातमी सांगणार आहे। त्यानंतर जिल्हे आणि बँकांची यादी सांगणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींना तुम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की 1500 रुपयावरून 21 रुपये हप्ता निवडून आल्यानंतर करणार आहोत, परंतु निवडून येऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे तरी पण अजून 1500 रुपयाप्रमाणे हप्ता देत आहेत। त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द सुद्धा दिलेला आहे की आम्ही दिलेला शब्द 100% पाळणार आहोत। लवकरच लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे, करणार आहोत, म्हणजेच 1500 रुपयावरून 21 रुपये सुद्धा करण्यात येणार आहे। 600 रुपयांची वाढ 100% होणार आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, जून आणि जुलै हप्ता सध्याच्या स्थितीला वितरण सुद्धा सुरूच आहे तुमच्या खात्यामध्ये। लवकरच ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पर्यंत हे पैसे मिळणार आहेत।